नमस्कार शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी दहिसर येथे जाऊन शाखा भेट दिली आहे. त्या शाखा भेटी दरम्यान त्यांनी शिवसैनिकांना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तरी आपण सर्वांनी त्याचं तंतोतंत पालन करावे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षासाठी आपण कसोशीने प्रयत्न करून शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा, यासाठी उद्धव साहेबांनी सर्व शिवसैनिकांना आश्वासन केलेलं आहे आणि आवाहन केलेलं आहे की विधानसभेमध्ये जे काही चूक झालेलं आहे ते विसरून महानगरपालिकेच्या कामाला लागा. आणि उद्धव साहेब काय बोललेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ही माझी केवळ शाखा भेट आहे आणि शाखा म्हणजे तुम्ही सगळे असं म्हणा पाहिजे तर ही माझी कौटुंबिक भेट आहे. नुसतं शाखा भेटीसाठी आलो तर एवढी गर्दी आली, जाहीर सभेला किती होईल? अर्थात आपण दसऱ्याला शिवाजी पार्कला भेटणारच आहोत, त्यावेळेला जे बोलायचं ते मी बोलणारच आहे. पण खास करून मी या शाखेत भेट द्यायला आलो, असं काही नाही की वेगळं काहीतरी घडतंय. यापूर्वी सुद्धा शाखांना मी भेटी दिल्यात आणि या नंतर सुद्धा शाखांना भेटी मी देणार आहेच. याचं कारण अनेक वेळेला शाखा प्रमुख असो, इतर पदाधिकारी हे मातोश्रीला येत असतात, मला भेटत असतात. पण कुटुंबातल्या सर्वांना भेटायचं असेल तर मला माझ्या या घरी यावं लागतं. आणि गेले काही दिवस किंवा काही वर्ष, गेले 2-3 वर्ष सतत प्रसार माध्यमातून येते की इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे शिवसेनेला धक्का. म्हटलं एकदा जाऊनच बघू किती धक्के बसले. असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये. अनेकांनी अनेक प्रयत्न केले, धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील. पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही. शिवसेनेच्या येत्या आठवड्यामध्ये विघ्नार्थाचं आगमन होतंय. मी त्या पार्श्वभूमीवरती गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ्या कार्याचा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. आणि वाटेमध्ये काळी मांजरं अनेक येत आहेत, स्वतःला वाघ बनवणारे. त्या मांजरांचा, काळ्या मांजरांचा, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला. गणपती बाप्पा! तुम्ही सगळे कार्यकर्ते इथे जमलेला आहात. मोठं भाषण मी काय करणार नाही, पण सगळ्यांनी एक काम मात्र नक्की करायचं आहे, ते म्हणजे कोणतं काम? आपल्या वॉर्डात, आपल्या मतदार यादीत मतचोरी होते का? मतचोर घुसलेत का? प्रत्येक गटप्रमुखाने आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी, हा गणपती उत्सव आहे, त्याच्यानंतर मग पितृपक्ष तर मी आपलाच मानतो, कारण माझा पक्ष पितृपक्षच आहे. पण शिवसेनेची स्थापना कोणी केली? माझ्या पित्यानेच केलेली आहे. ज्यांच्याकडे आगापीच्या नाही, त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात. पण अगदी पितृपक्ष असो, त्याच्यानंतर नवरात्र सुरू होईल, मग म्हणता निवडणूक येईल. म्हणून आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा. घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा, कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं, काही ठिकाणी 2-3 मतदान होतं. तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा. आणि मतचोरी जी गेल्या निवडणुकीत झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले. हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका.
पाऊस पण पडतो आहे. येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज कुणाचा? उद्धव ठाकरे बोलत होते. दहिसरला मध्ये ते बोलत होते. दहिसरला त्यांच्या शाखा भेटींना सुरुवात झालेली आहे. चला शिवसैनिकांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय. जय महाराष्ट्र.